आज आपण घरच्या घरी मस्तपैकी कोळंबी फ्राय कशी करायची ते बघणार आहोत. अतिशय कुरकुरीत होते, चवीला खूप भन्नाट अशी लागते. त्यासाठी इथे मी कोळंबी घेतलेली आहे. वरचं कवर काढून घ्यायचं, स्वच्छ साफ करून घेतलेली आहे. मध्ये काळा धागा असतो तो सुद्धा काढून घ्यायचा आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे. त्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालूया, थोडीशी काश्मीरी तिखट घालूया म्हणजे रंगही सुरेख येतो. थोडंसं मीठ घालूया, थोडीशी हळद घालायची आहे, धने पावडर घालूयात आणि आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. आता हा सर्व मसाला आहे तो आपण सर्व कोळंबी आहे त्याला छान असा लावून घ्यायचा आहे, म्हणजे कोट करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर थोडंसं मॅरिनेशन करण्यासाठी ठेवलं तरीसुद्धा चालेल. व्यवस्थित मसाला कोळंबीला लावून घेतलेला आहे. आता आपल्याला फ्राय करण्यासाठी थोडीशी तयारी करायची आहे. हे बघा छान मसाला लावून घेतलेला आहे. आता आपण ही कोळंबी आहे ती बाजूला ठेवूयात. आणि आता फ्राय करण्यासाठी 2 ते 3 चमचे बारीक रवा घालायचा आहे एका डिशमध्ये. आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालूया, थोडंसं तिखट घालूया म्हणजे जे आपले कोटिंग आहे त्यालासुद्धा छान अशी चव येते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल तर ते आवर्जून घाला. त्यामुळे आपली जी कोळंबी फ्राय आपण करतो ती छान अशी क्रिस्पी होते. इथे मी 1 चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे. बस इतकीच तयारी आपल्याला करायची आहे. आता लगेचच आपण फ्राय करायला घेऊयात. एक साईडला मी तवा तापत ठेवलेला आहे आणि तुम्हाला दाखवते आपण कशा प्रकारे फ्राय करणार आहोत. एक कोळंबी घ्यायची आहे, तिला पुन्हा थोडासा मसाला लावून घेऊयात अशा प्रकारे. आणि व्यवस्थित असा रवा आहे त्याच्यामध्ये कोळंबी छान अशी घोळवून घ्यायची आहे. हे बघा. आणि मस्तपैकी तवा तापल्यानंतर आपण ती फ्राय करून घेणार आहोत. तवा थोडासा तापलेला आहे, तेल घातलेलं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपण सर्व जी कोळंबी आहे ती रव्यामध्ये घोळवून छान अशी फ्राय करून घेणार आहोत. बाहेर जर तुम्ही खायला गेलात तर एका डिशचे तुम्हाला खूप असे पैसे द्यावे लागतात, पण घरी केलं तर हायजीन पण आहे आणि आपल्या हाताने केलेल्याची चव काही वेगळीच असते. त्यामुळं कधी केली नसेल घरी तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. आता सर्व कोळंबी रव्यामध्ये घोळवून मी व्यवस्थित तव्यामध्ये पसरवून फ्राय करण्यासाठी ठेवलेली आहे. आता 5 ते 7 मिनिटानंतर आपण पलटी करायची आहे. त्याआधी करायची नाही, जेणेकरून ती पूर्णपणे क्रिस्पी होते आणि शिजली जाते आतपर्यंत. हे बघा 5 ते 7 मिनिटानंतर व्यवस्थित अशी आपण पलटी करून घेऊयात. गॅसची फ्लेम आपण मीडियमच ठेवलेली आहे. खूप लोही नाही ठेवायची आणि खूप हाय ठेवायची नाही आहे. हे बघा पाहूनच तुम्हाला समजत असेल किती कुरकुरीत अशी झालेली आहे. आता दुसऱ्या साईडनी सुद्धा 3 ते 4 मिनटं किंवा 4 ते 5 मिनटं छान अशी फ्राय करून घेऊयात. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. हे बघा. आता दुसरी बाजूसुद्धा 4 ते 5 मिनटं छान अशी फ्राय करून घेतलेली आहे. मस्तपैकी फ्राय झालेली आहेत. पाहूनच तुम्हाला समजत असेल, तोंडाला माझ्या अगदी पाणी सुटलेलं आहे. मस्तपैकी अगदी घरच्या घरी कमी वेळात, कमी झंझटमध्ये कोळंबी फ्राय आपली तयार झालेली आहे. हे बघा पुन्हा व्यवस्थित पलटी करून घेऊया आणि गॅस आपण बंद करायचा आहे. हे बघा दोन्ही साईडनी मस्त अशी कुरकुरीत अशी आपली कोळंबी फ्राय तयार आहे. हे बघा. आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि वरून फक्त कोथिंबीर घालायची आहे आणि लिंबू पिळायचा आणि खायला घ्यायची. अशाच रेसिपींसाठी खाद्यरुची चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.